आणि उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात. तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो. आज जो GR आम्ही सगळ्यांनी घेऊन काढलाय, विखे पाटील साहेब इथे घेऊन आलेले आहेत, याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची संमती असल्यामुळेच आम्ही इथं आलेलो आहे. तर आमची सगळ्यांची, कारण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार माननीय देवेंद्रजींनी ह्या दोघांनी दिले, त्याच्यामुळेच विखे पाटील साहेबांनाही करता आलंय. आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या देखील प्रकृतीचा विचार करून आपण हे उपोषण मागं घ्यावं, ही आपल्याला आम्ही विनंती करतो. मराठ्यांच्या प्रश्नासाठी त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं म्हणून मनोज जरांगेंनी केलेलं उपोषण अखेर यशस्वी ठरलं आणि मराठ्यांनी मुंबई काबीज केली आणि त्याचबरोबर मराठ्यांनी आपल्या परतात बरंचसं काही पाडून घेतलं. आणि राज्य सरकारकडून काही तासाभरात त्या संपूर्ण मागण्यांचा GRही जाहीर झाला. पण ह्या साऱ्या घडामोडीमध्ये एक महत्त्वाचं नाव या पडद्यामध्ये काम करत होतं आणि प्रत्यक्षात शिष्टाईच्या बाबतीत ते भूमिका घेत होतं. ते होते राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत. तसं पाहायला गेलं तर मागच्या वेळेला जरांगेंच्या उपोषणाला सर्व राज्यकर्ते जाऊन भेटून आले, पण कोणालाही जरांगेंनी दाद दिली नाही, एक्सेप्ट उदय सामंतांवरती विश्वास ठेवून त्यावेळेला मराठ्यांच्या मागण्यांसाठी बसलेले मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलं. पण तिथपासून जरांगेंचा सामंतांवर विश्वास असल्यानेच एकंदरीत कालच्या 2 दिवसाच्या घडामोडीवरून दिसून आलं. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, बांधकाम मंत्री शिवेंद्रजी भोसले असतील किंवा ग्रामविकास मंत्री गोरे असतील, त्यांच्यावर होते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री आणि त्या मराठा उपसमितीचे सदस्य असलेले उदय सामंत. एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या, मुख्यमंत्र्यांनी काही निर्देश दिले, 2 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री यांनी एकत्रित येऊन काही मसुदा तयार केला आणि त्याच्यानंतर त्या मसुद्याची प्रत घेऊन ज्या वेळेला मनोज जरांगेकडं ज्या उपोषणाला बसल्या त्या ठिकाणी सर्व मंडळी गेल्यानंतर त्यांना गोष्टी पटल्यानंतर त्यांनी त्याला होकार दिला. पण त्यावेळेला ते मनोज जरांगेंनी 2-3दा उदय सामंतांचा उल्लेख केला की सामंतसाहेब तुम्ही गुलाल लावूनच आलेले आहात. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला ज्या आंदोलनात काही लोक मराठा समाजातले बळी गेले त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक सरकारी शासकीय सेवेत कुठेतरी संधी मिळावी असा ज्या वेळेचा मुद्दा मनोज जरांगेंनी उचलून धरला, त्यावेळेला महावितरण असेल, नंतर सामान्य प्रशासन असेल किंवा त्याचबरोबर ST असेल, ह्यामध्ये कुठेतरी त्यांना सामावून घ्या असं आग्रह जरांगेंचा होता. त्याच वेळेत ते म्हणताना म्हणाले की MIDCमध्ये घ्या, सामंतसाहेब तुम्ही मंत्री आहात, MIDCमध्ये घ्या आणि खचाखच सह्या करा, म्हणजे माझ्या मराठा समाजातल्या कुटुंबाला तुम्ही कुठेतरी न्याय द्या अशी भावनासुद्धा मनोज जरांगेंनी उदय सामंतकडे त्याच ठिकाणी व्यक्त केली. मराठ्यांना आरक्षण मिळालं, मराठ्यांना आरक्षण मिळाल्याचं मसुदा तयार झाल्यानंतर GR घेऊन येण्यापूर्वी उदय सामंत या संपूर्ण त्या मराठा समाज बांधवांच्या संपूर्ण त्या गर्दीत गेले. तिथे त्यांना मराठा बांधवांनी उत्साहाने गुलाल लावला, आनंदाने काही प्रतिक्रिया दिल्या. त्या तरुण मराठा समाजातल्या बांधवांनी त्यांच्या हातारात घेतला, त्यांचं अभिनंदन केलं. आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये एकंदरीत घटनाक्रम बघितला तर मागच्या वेळेचं मनोज जरांगेंचं उपोषण असेल ते सोडायला सुद्धा उदय सामंतच कारणीभूत होते. आणि आता सुद्धा ह्या मराठ्यांच्या मागण्या ज्या मंजूर झाल्या त्यामध्ये ज्या उपसमितीमध्ये उदय सामंत होते त्यांची भूमिका सुद्धा निर्णायक ठरली. कारण एकंदरीत त्या घटनाक्रमावरून मनोज जरांगेंचा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतवर असलेला विश्वाससुद्धा त्या सगळ्या घटनाक्रमावर दिसून आला. एकंदरीतच काय की राज्याचा प्रश्न असून दे, जिल्ह्याचा प्रश्न असून दे, कुठल्या समाजाचा प्रश्न असून दे, कुठल्या विभागातल्या सामान्य नागरिकाचा विषय असून दे, एकंदरीत गेल्या काही वर्षातली राज्यातली एकंदरीत राजकीय स्थिती बघितली, घटनाक्रम बघितला तर उदय सामंतांची भूमिका प्रत्येक विषयात म्हणा, राज्याचा असो जिल्ह्याचा असो, महत्त्वाची मानली जाते. आणि त्याच भूमिकेतून, त्या प्रामाणिक हेतूनेच त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी घेतलेली भूमिका यातूनच मराठा समाजाला तरुणांना न्याय मिळाला. एकंदरीतच काय की पालकमंत्री जिल्ह्याचे, उद्योगमंत्री राज्याचे उदय सामंत यांनी मराठा समाजातला
तरुणांना मुलांना जो न्याय देण्याची भूमिका घेतली त्याच्यात मात्र त्यांची कामगिरी ठळकपणे अधोरेखितच म्हणावी लागेल. टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.